नमस्कार प्रेक्षकांनो, व्हीएस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर पश्चाताप टाळण्यासाठी EPFOने PF अकाउंट होल्डरसाठी केलेले आहे हे 5 महत्त्वाचे बदल। तर हे बदल काय आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत। तर कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच EPFO ही देशातील करोडो कामगारांसाठी आर्थिक सुरक्षिततेचा आधार आहे। 2025 मध्ये EPFO कडून काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून याचा थेट लाभ देशातील सुमारे 7 कोटी सक्रिय सदस्यांना मिळणार आहे। या बदलांमुळे EPFO खात्याचे व्यवस्थापन अधिक सुलभ झाले असून भविष्यकालीन नियोजन सुद्धा आता अधिक पारदर्शक झाले आहे। चला तर मग आपण पाहूया की EPFO कडून 2025 मध्ये करण्यात आलेले 5 महत्त्वाचे बदल कोणते आहेत ते। तर पहिले आहे प्रोफाइल अपडेट प्रक्रिया आता अधिक सुलभ। यापूर्वी EPFO खात्यात नाव, जन्मतारीख किंवा इतर माहिती बदलण्यासाठी अनेक दस्तऐवज आणि अधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असायची। मात्र आता जर तुमचा UAN आधाराशी लिंक असेल तर तुम्ही पुढील माहिती सहज ऑनलाइन अपडेट करू शकता। नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयता, आई वडिलांचे नाव, वैवाहिक स्थिती, जोडीदाराचे नाव, नोकरी सुरू करण्याची तारीख। या अपडेटसाठी कोणतेही अतिरिक्त दस्तऐवज आवश्यक नाही, त्यामुळे प्रक्रिया झपाट्याने पूर्ण होते। दुसरे, EPF ट्रान्सफरची प्रक्रिया सोपी झाली। पूर्वी नोकरी बदलताना PF ट्रान्सफर ही एक त्रासदायक आणि वेळखाऊ प्रक्रिया होती। जुन्या किंवा नवीन नियोक्त्यांची मंजुरी आवश्यक असायची, परंतु आता बहुतेक प्रकरणांमध्ये कोणत्याही मंजुरीशिवाय PF ट्रान्सफर शक्य झाले आहे। यामुळे सदस्यांचा वेळ वाचतो आणि नव्या खात्यात निधी पटकन जमा होतो। तिसरे, जॉइंट डिक्लेरेशन ऑनलाइन करता येणार। पूर्वी EPFO मध्ये कोणतेही बदल करण्यासाठी सदस्य व नियोक्त्यांची संयुक्त निवेदन आवश्यक असे। आता ही प्रक्रिया डिजिटल स्वरूपात स्वीकारली जाते। जर तुमचा UAN आधारशी लिंक व व्हेरीफाय असेल तर जॉइंट डिक्लेरेशन ऑनलाइन करता येते। फॉर्म सबमिट करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही। प्रक्रिया पारदर्शक आणि जलद होते। चौथे, नवीन CPPS प्रणालीद्वारे थेट पेन्शन वितरण। तर EPFOने पेन्शनसाठी केंद्रीकृत पेमेंट प्रणाली म्हणजे CPPS सुरू केली आहे। या अंतर्गत आता पेन्शन थेट NPCI प्लॅटफॉर्मद्वारे संबंधित सदस्यांच्या कोणत्याही बँक खात्यात जमा होणार आहे। पूर्वी एक कार्यालय दुसऱ्या कार्यालयाकडे PPO ट्रान्सफर करत असे, ज्यामुळे विलंब होत होता। पण आता पेन्शन ट्रान्सफरची गरज नाही। कोणत्याही बँकेत थेट जमा वितरण प्रक्रिया अधिक विश्वासार्ह झाली आहे। पाचवे, उच्च पगारावर पेन्शनसाठी स्पष्ट मार्गदर्शन व तत्वे। आता जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार ठरवलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असेल आणि त्याला त्या संपूर्ण पगारावर पेन्शन हवी असेल तर EPFOने आता एक समान प्रक्रिया जाहीर केली आहे। कर्मचारी अतिरिक्त अंशदान करून उच्च पगारावर पेन्शन मिळवू शकतो। यामुळे कोणतीही गोंधळाची शक्यता राहणार नाही। तर EPFO 2025च्या बदलांचा सारांश टेबलमध्ये। तर बदल काय सुधारले आणि लाभार्थी प्रक्रिया। तर बदल प्रोफाइल अपडेट काय सुधारले तर आधाराशी लिंक असलेल्या खात्यांची डॉक्युमेंट शिवाय अपडेट। लाभार्थी प्रक्रिया जलद आणि सुलभ। तर बदल PF ट्रान्सफर काय सुधारले, नियोक्त्यांची मंजुरी न लागता ट्रान्सफर। लाभार्थी प्रक्रिया वेळ वाचतो। बदल जॉइंट डिक्लेरेशन काय सुधारले, ऑनलाइन करता येते। लाभार्थी प्रक्रिया कार्यालयात जाण्याची गरज नाही। तर बदल CPPS प्रणाली काय सुधारले, पेन्शन थेट बँकेत। लाभार्थी प्रक्रियामध्ये विलंब टळतो। तर आता बदल उच्च वेतनावर पेन्शन काय सुधारले, एक समान प्रक्रिया स्पष्ट। लाभार्थी प्रक्रियामध्ये अतिरिक्त अंशदानाने फायदा। तर निष्कर्ष, EPFO कडून करण्यात आलेले हे बदल कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात। व्यवस्थापन अधिक पारदर्शक, डिजिटल आणि जलद बनवण्यासाठी केलेले हे पावले भविष्यात EPF खात्याशी संबंधित कोणतीही सेवा अधिक सुलभ करतील। जे कर्मचारी दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी EPFOवर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी या सुधारणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।